उपस्थित माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। मी कावेरी गणेश रांडगे, वर्ग 6वीची विद्यार्थिनी। स्त्री शिक्षणाचे बीज रोवले, सन्मानाने जगायला शिकवले, आत्मविश्वास दिला साठी पाऊल नेहमी पुढेच पडले। ज्यांनी स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने भरून टाकले, ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले, असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या या क्रांतिज्योतीस प्रथम माझा प्रणाम। 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला। आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील। वयाच्या 9व्या वर्षी समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला। महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे या जगाला ऊर्जा देणारे क्रांतिसूर्य। त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता। प्रथम त्यांनी सावित्रीबाईंना शाळेला वाचायला शिकवले व साक्षर केले। सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला। 1848 साली पुणे येथील खेडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई पहिल्या मुख्य शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या। त्यांनी जे स्त्री शिक्षणाचे बीज रोवले होते त्याचा हळूहळू वटवृक्ष झाला होता। बघता बघता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या व स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले। पण या दिव्य कार्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला। सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला जात असत तेव्हा समाजातील काही लोक त्यांच्यावर शेण चिखल व दगड फेकत असत, धर्म बुडवला म्हणून वाईट बोलत असत। हे सर्व त्यांनी सहन केले, कारण मुळात फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे स्त्री शिक्षणाचा। अनेकदा असे प्रसंग आले मात्र त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला। त्यांना विरोध करणाऱ्याच्या संख्येत त्यांनी कानाखाली दिली व सडेतोड उत्तरे दिली। या प्रसंगानंतर पुन्हा त्यांची वाट अडवण्याची कोणी हिंमत केली नाही। सावित्रीबाईंनी त्या काळी असलेल्या सतीच्या प्रथेस विरोध केला, विधवा केशवपणास विरोध केला। विधवा महिला काशीबाईच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ केला, त्यांना शिकवून डॉक्टर बनवले। पुण्यात जेव्हा प्लेगची साथ पसरली होती तेव्हा त्यांनी स्वतः प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखाना सुरू करण्याची व्यवस्था केली। प्लेग हा संसर्गजन्य रोग असून आज न उद्या तो आपल्यालाही होणार हे माहीत असूनही त्यांनी स्वतः प्लेगच्या रुग्णांची सेवा केली। अखेर समाजासाठी समाजातील लोकांसाठी त्यांनी मरणाचेही आनंदाने स्वागत केले। शेवटी त्यांनाही प्लेगची लागण झाली व 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय ज्योती जय क्रांती।